मुंबईच्या मढ परिसरात एका दिवसात 2 अपघातांच्या घटना समोर आल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। आज सकाळी रॉयल एनफील्ड हंटर 350 MH47 CE 3212 या बाईकची MH47 J 5233 या ऑटो रिक्षाला जोरदार धडक बसल्याची घटना घडली होती। या अपघातात ऑटो चालक आणि बाईक चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती। मात्र ही घटना ताजी असतानाच त्याच ठिकाणी आणखी एक अपघात झाल्याची माहिती समोर येते। ऑटो रिक्षा आणि ॲक्टिवा MH47 AX 3313 यांच्यात मोठी धडक झाली आहे। या अपघातामध्ये वाहन चालकांना नेमकी किती दुखापत झाली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही। मात्र एकाच दिवशी त्याच ठिकाणी 2 अपघात घडल्यामुळे कांदिवली वाहतूक विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते वाहतूक विभागाचं लक्ष प्रामुख्याने अवैध शूटिंग वाहन आणि अवैध रेती वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यावरच जास्त केंद्रित असतं असं म्हटलं जात आहे। मात्र रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, अव्यवस्थित पार्किंग आणि वाढते अपघात यासारख्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। यामुळे नागरिकांमध्ये आता प्रश्न उपस्थित होतोय की नागरिकांच्या सुरक्षेकडे प्रशासन कधी लक्ष देणार, मढ आणि मार्वे परिसरातील वाहतूक कोंडी कधी दूर होणार। स्थानिकांच्या मते सध्याच्या परिस्थितीत मढ मार्वे परिसरातील प्रवास दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत चाललेला आहे। पहा जागृत, रहा जागृत। जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई।